आप देख रहे हैं सक्षम भारत टीव्ही। जय भीम जय भारत। सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही SB TV मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आहे। जसं की ही श्रृंखला एकत्रीकरणाची आंबेडकरवादी संघर्ष समितीची जी श्रृंखला आहे ही थांबणारी नाही तर निरंतर चालणारी आहे आणि त्याचंच एक चित्र म्हणजे आजची ही 13वी मीटिंग। काल पण मीटिंग झाली होती, आज पण मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये सुद्धा आंबेडकरी विचारधारेची जनता बहुसंख्येने उपस्थित झालेली आहे। कन्सेप्ट कुठे ना कुठे त्यांना पण समजली आणि सगळ्यांचं समर्थन या गोष्टीला अवश्य मिळालेलं आहे। मुद्दा पुन्हा एकदा तोच मुद्दा आहे एकत्रीकरणाचा की आंबेडकर विचारवादी संघर्ष समितीतर्फे आंबेडकरी जनता जी राजकीय स्तरावरती विखुरलेली आहे। शैक्षणिक सामाजिक स्तरावर एकत्रीकरण आपल्याला बहु पर्सेंटेजनी पाहायला मिळतो आहे, पण राजकीय परिस्थिती जिथं बघतो आहे तिथं कुठं ना कुठं विखुरली आहे आणि त्यामुळे कुठं ना कुठं आपले वाद होत आहेत। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या आंबेडकरी विचारधारेच्या चालणाऱ्या पार्ट्या ज्या एकत्रित नाही, त्यांचं वेगवेगळीकरण आहे, त्याच्यामुळेच कुठं ना कुठं आमच्यामध्येही विरोध होत आहेत। असं भविष्यामध्ये होता कामा नये याकरता एकत्रीकरणाचा मुद्दा घेऊन आंबेडकरवादी संघर्ष समिती बहादुरा नगरपंचायत क्षेत्रामध्ये निरंतर काम करत आहे। आता जाणून घेऊया, आपल्याकडे उपस्थितीमध्ये आहेत की ज्यांच्या घरी आज मीटिंग झाली, शेंडे साहेब उपस्थित आहेत। जाणून घेऊया की त्यांचं यावरती काय म्हणणं आहे। शेंडे साहेब, आपल्याकडे संघर्ष समितीची एकत्रीकरणाची मीटिंग झाली आहे, काय सांगाल तुम्ही की या एकत्रीकरणाच्या मुद्द्यावरती आंबेडकरी जनता एकत्रित येऊन काहीतरी नवीन इतिहास घडेल काय? अगर सर्व सामाजिक समाजातील सर्व लोक एकत्रित जर झाले तर खरोखरच हा एक नवीन इतिहास बघायला मिळेल। साहेब आपल्या उपस्थित काय सांगाल की जर आंबेडकरी जनतेने एकवटून एक सूर जर धरला की राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती सर्व पार्ट्यांनी एकत्रित यावं तरच आंबेडकरी जनता तुम्हाला सपोर्ट करेल, अन्यथा नाही तर कुठे ना कुठे एकत्रीकरण आणि त्यांना विचारात भाग पडेल की नाही? हो, आणि जर एकत्र आले तर काहीतरी समाजाचं उत्थान होईल। हो, आपली काय इच्छा आहे की एकत्रित यावं, एकत्रित आले पाहिजे ना, समाजाने एकत्र यावे पाहिजे। समाज एकत्र येईल तरच नेते एकत्र येतील। एकत्रीकरणाची भाषा तिकडे परत एक मांडवकर साहेब आपल्यासोबत या साहेब समोर थोडंसं काय सांगाल तुम्ही की संकल्पनेबद्दल काय सांगाल की संकल्पना कशी वाटली तुम्हाला? एकीकरणाचा प्रश्न हा अगदी चांगला प्रश्न आहे आणि सर्वांनी समाजामध्ये एकत्रित काम करणे हे आज काळाची गरज आहे। समाजाने जर एकत्रित झालं तर कुठं ना कुठं राजकीय पार्श्वभूमी आपल्या कब्जामध्ये येऊ शकतोय। राजकीय पक्ष जर म्हटलं तर सामाजिक कार्यामधूनच राजकीय प्रश्नाकडे आपण वळण घेणार आहोत आणि हा एकीकरणाचा प्रश्न जे आहे तर धार्मिक कार्यामधून सामाजिक कार्यामधूनच आपण राजकारणाचा प्रश्न म्हणजे पण तुम्हाला काय वाटतं की समाजकारणामध्ये खूप सारे जसं आपण पाहिलं की खूप सारे हेवे दावे आहेत, तर लोकांनी आता तरी ज्या जुन्या गोष्टी झाल्या त्याच्यावर माती टाकून, विचाराची माती टाकून समोरचं भविष्य काय होईल याच्यावर आपल्याला विचार करून समोरचं कार्य करायला पाहिजे की जे मेलेले मृत्यू आहेत त्यांना उकळण्यामध्ये अर्थ राहील की समोरचं काय आहे याच्यावर विचार करून कार्य करायला पाहिजे। मागचे विचार जे आहेत ते विसरून आपल्याला पुढच्या कार्याला चालना देऊन या सामाजिक कार्यामध्ये पुढे येऊन एकीकरणाचा प्रश्न मिटवला पाहिजे। हे सरांनी पण सांगितलं आहे की जे काही झालेलं आहे त्यावरती चर्चा करण्यापेक्षा जे झालं त्याच्यावरती चिंतन परीक्षण करून समोर एकत्रीकरणाचा विषय जो आहे हा समोर वाढवून एकत्रीकरणाला पुरस्कार करावा। आपल्यासोबत साहेब पण जुळलेले आहेत, या इकडे। काय वाटतं तुम्हाला की आज जे मीटिंग झाली हे कुठं ना कुठं समाधानकारक आहे की नाही? आज जे मीटिंग झाली समाधानकारक म्हणजे सगळ्यांनी आपले मतं मांडलेली आहेत की अशा प्रकारे समाज जो विखुरलेला आहे हा विखरू नये आणि पुराण्या गोष्टीला हा म्हणजे पुराण्या गोष्टी हा विसरून समोरचे जे येणाऱ्या काळामध्ये जे समोर जी प्रगती होणार आहे त्याविषयी सगळ्यांनी एकत्रीकरण येऊन सगळ्यांचं म्हणजे काम चांगल्या प्रकारे सुव्यवस्थित पार पडायला पाहिजे। या साहेब काय म्हणता की या एकत्रीकरणामध्ये आपला सहभाग राहील का? नक्की राहील, आपला सहभाग चांगल्या तऱ्हेनं राहील। एकत्रित सगळे लोक जर आपल्या समाजाचे एकत्रित झाल्यानंतर आपला म्हणजे चांगल्या प्रकारे हे होईल, आपला कुठे ना कुठे प्रभाव दिसून पडेल आणि समाजाचे काम हे सुरळीत होतील।
साहेब पण आपल्यासोबत जुळलेले आहेत. या साहेब, काय सांगाल की आज जे चर्चा झाली संघर्ष समितीच्या माध्यमातून जो विषय मांडण्यात आला आहे एकत्रीकरणाचा विषय यामधून कुठं ना कुठं दिशा योग्य ठरेल काय? सर्वप्रथम तर मी संघर्ष समितीचा आभार मानतो की यांनी हे जे सभा घेतलेली आहे तर हे सार्वजनिक आणि बौद्धिक आणि राजनीतिक आणि सर्व बांधवांना चालणारी एक संघटना म्हणून या प्रगतिशील म्हणून और समाजकार्याच्या दृष्टिकोनातून हितवादी अशी संघटना म्हणा या एक समाजकार्यातला उद्देश समाजातील लोकांना जागृत करण्याची एक संकल्पना या उद्देशाने मी अति शाबासकी देतो या लोकांना की यांनी संघर्ष करून ह्या लोकांना जागृत करून आणि आपल्या जे विखुरलेला समाज आहे हे मी तर सर्वप्रथम आणि राजनीतिक या विषयावरती बोलतो. राजनीतिकेवरती आपल्याला बोलायचं नाही, फक्त आपल्याला बोलायचं आहे की एकत्रीकरणाला तुम्हाला समर्थन आहे का? हो, एकत्रीकरणाला संघर्ष समितीला एकत्रीकरणासाठी तुम्ही सहकार्य देणार आहात का? हो, मी जरूर देणार आहे. आणि जेव्हा जे विखरलेला समाज आहे जोपर्यंत एक होणार नाही तोपर्यंत समाजामध्ये कोणतेही कार्य इम्पॉसिबल आहे. मी धन्यवाद. सरांनी पण एकत्रीकरणासाठी पुढाकार घेण्याचं सांगितलेलं आहे. या सर, एक तुम्ही पण एक सांगून द्या की काय मनशा आहे तुमची, की जसं तुम्ही आता जुडल्या तुमची दुसरी मीटिंग आहे बरोबर आहे? तिसरी मीटिंग. बघा, एका मीटिंगमध्ये कन्सेप्ट समजली आणि पुढाकाराने दाखवलं आणि हे निरंतर मीटिंगमध्ये येतात. काय उद्देश वाटतं तुम्हाला, काय का बरं येतात तुम्ही? सर्वात प्रथम तर मी सर्वांना तुमच्या समितीबद्दल जय भीम बोलतो, कारण की तुम्ही जो इथपर्यंत आले तर माझी ही तिसरी मीटिंग आहे. तुमच्यामुळे मी तिसऱ्या मीटिंगमध्ये आलो आणि हे एकत्रीकरण म्हणलं म्हणजे हा काही एक तुमचा जो प्रयोग आहे हा प्रयोग कुठे ना कुठे सक्सेसफुल होणार आहे आणि सक्सेस झाल्यामुळे समाजाला निश्चितच बिलकुल फायदा होणार. धन्यवाद. तर आपण बघत आहोत की आंबेडकरवादी संघर्ष समितीने जो एकत्रीकरणाचा मुद्दा उचललेला आहे आणि एकत्रीकरणासाठी जो संघर्ष सुरू आहे तो संघर्षासाठी आता जनता ही धावून आलेली आहे आणि एकवटलेली आहे. तर पुन्हा एकदा आम्हाला सूचना द्यायची आहे की हा व्हिडिओ जे पण बघत असतील आणि ज्यांनाही वाटत असेल की परिवर्तन व्हावं, एकत्रित यावं, काहीतरी नवीन क्रांती घडावी, तर त्यांनीसुद्धा आपल्या परिसरामध्ये छोटे काही ना का होणार 2 व्यक्ती का असो ना त्यांनी संघर्ष समितीची एकत्रीकरणाची मीटिंग लावावी आणि प्रत्येक परिसरामध्ये ही गोष्ट समजावून सांगावी. सक्षम भारत टीव्हीला सबस्क्राईब जर केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. कारण आपल्या उपयोगाची, समाज उपयोगाची, देश उपयोगाची जे बातम्या आहेत ह्या तुमच्यापर्यंत जर पोचवायचं आहे तर जेव्हा आम्ही ती बातमी आपल्या चॅनलवर टाकू ती नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. ती बातमी इतरत्रसुद्धा शेअर करा. जर आपली काही समस्या या आपल्या परिसरातली काही बातमी जर आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा. तुमची बातमी आम्ही दाखवू, स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.